इथे थांबलो होतो. कुबेर भंडारीपासून एक 500 मीटर अंतरावरती आहे महारेवा आश्रम कर्नाली सत्यविजय मारुती हनुमानजी मंदिर. तर बघा ते सर्व कुळवंश ते सर्व आहे इथे भगवंताचे. अशा ठिकाणी थांबलो होतो. एक बाबाजी आहेत इंदोरचे, त्यांची सायकल दाखवतो मी तुम्हाला. पूजा करतायत सध्या. जी नर्मदे हर बाबाजी, आप कहाँ से हो? इंदोरचे बाबाजी आहेत ते. सायकलवर पदयात्रा करतायत, परिक्रमा. चौथी परिक्रमा कर रहे हैं. तर मस्त अशी सायकल बनवलेली आहे त्यांनी पुढे, आणि सायकल घेऊन चालतात. आणि हे पण बाबाजी सायकलवर आहेत. बाबाजी आप कहाँ से हो? यूपी से. हाँ, यूपीचे बाबाजी आहेत. तर स्नान वगैरे करून आपली आपली सायकल आवरतायत ते. नर्मदे हर. तर आपण पण आता आवरून पुढे प्रस्थान करणार आहोत माईची आरती करून. नर्मदे हर. अशा मारुतीरायाच्या मंदिराची स्थापना होत आहे. मशीनवरती काम चालू आहे बघा. आवाज जास्त येतोय म्हणून जास्त आपण रेकॉर्डिंग घेत नाही आहेत. मस्त असं मंदिर बांधलं जात आहे नर्मदे हर. तर आपण रात्री विश्रामसाठी इथं होतो रेवा आश्रमला. तर पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बालभोग घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत. आपण इकडून आलेलो आहोत आणि सायकल किंवा मोटरसायकलवरती जो प्रवास करतोय त्याच्यासाठी हा रोड आहे. आणि हा पगदंडी रोड पैपई परिक्रमावासींसाठी आहे. नर्मदे हर इथं बोर्ड लावलेले आहेत बघा. नर्मदे हर चाललेलं बघा. आता मी इकडनं असं पगदंडी रस्त्यानं नर्मदे हर, नर्मदे हर. रे इथं आपण आता बालभोग घेऊन चहा प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान करत आहोत. गावाचं नाव आहे पडिया. तर आता पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर. प्रस्थान करत आहे नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बोलो. हाथ ऊपर करके ऐसा नर्मदे हर. अच्छा. हरी रामकृष्ण हरी. तर आता आपण पुन्हा शेतीतून चाललो आहे. शेतामधून पगदंडी लागलेला आहे बघा. त्या पगदंडीने मी पुढे चाललोय. पुढे 3 परिक्रमावासी गेलेत, मी मागून चाललोय. नर्मदे हर, नर्मदे हर. पगदंडी म्हणलं की मला माझा आत्मविश्वास वाटतो चालण्याचा. आणि पाय पण गाळलेले असतात, ते दुखणं निघून जातं पायाचं माझ्या. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. बघा इकडनं रोड दाखवते तर निशाणी लटकवलेली आहे. तर ह्या रोडने मी पुढे प्रस्थान करते. बघा पुढं त्या खांब्यावरती झेंडा पण आहे. आणि ठिकठिकाणी असे बोर्ड पण लावलेले आहे, पण ते पावसामुळे काही खराब झालेत मागच्या वर्षीचे. तर पुढे आल्यानंतर बघा आपल्याला असली पगदंडी लागलेली आहे सावलीची.
त्या पगदंडीच्या रस्त्यानं पुढे प्रस्थान करतोय. आणि जितक्या वेळेस मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय तेवढ्या वेळेस चढ येतोय. आता इथे थोडा चढ आलेला आहे बघा. खूप सारे इकडे कपाशीचंच पीक आहे, बाकीचं पीक नाही आहे. नर्मदे हर अशी पगदंडीनं पुढे प्रस्थान करतोय. गाव जवळ आलेला आहे. आता 200 ते 300 मीटरवरती गाव आहे नर्मदे हर. बघा असली पगदंडी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. पगदंडीनं पुढे प्रस्थान चालू. नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्णारी तर बघा, तर गावाच्या बाहेर आल्यानंतर आता पुन्हा डांबरी सडक लागली, म्हणजे सिमेंटचा रस्ता काय आणि डांबरी रस्ता काय आहे पुढे. रामकृष्णारी तर बघा, गावाच्या पुढे आल्यानंतर असं रोड लागला मला आता सिमेंटचा. आणि सिमेंटचा संपल्यानंतर लगेच आता हा डांबरी लागला होता. तिथे एका बाबाजीचे मोबाईल चालू होता गाणी, त्यामुळे मी बंद केलं होतं मगाशी. आता मला तिला वाडा राहिलेला आहे 7 किलोमीटर. बघूया दुपारची भोजन प्रसादी मिळते की नाही आज. मला वाटत नाही मिळेल म्हणून, कारण आपण खूप वेळा बसलोय सकाळपासून मी. नर्मदे हर. 2-3 ठिकाणी बालभोग खाल्ला, चहा पिला आणि पुढे निघालो. पण पुढे आले परत बसलो होतो. चांगला अर्धा-पाऊण तास बसल्यामुळं टाईम व्हायला गेलेला आहे आजचा. आणि बघूया, माया जर मायाच्या मनात आला तर दुपारी चालता चालता पण खायला देईल, नाही तर उपाशी पण ठेवते. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा, या आश्रमामध्ये आपण भोजन प्रसादी घेतलेली आहे आणि आता पुढे मार्गस्थ होत आहे. मोर्यमा काय मला दाखवतो ना, हा आश्रम आहे. तर आता मी पुढे प्रस्थान करत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्याला भरपूर लांब जायचं आहे अजून, जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर जायचं आहे. जाणं झालं पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर. असे बोर्ड लावलेले आहेत गुजरातमध्ये, पण MP मध्ये नाही येतं. नर्मदे हर. नारी तर बघा, माझ्यासोबत भरपूर सारे पराक्रमी बसलेले आहेत. हर हर नर्मदे. नर्मदे हर. बाबाजी कुठून आहेत तुम्ही? नाशिक. परिक्रमेत कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. बाबाजी तुम्ही कुठून आहात? नाशिक महाराष्ट्र. बाबाजी तुम्ही? नाशिक महाराष्ट्र. बाबाजी तुम्ही? नाशिक. बाबाजी आप? खरगोंडीला. बाबाजी आप? खरगोंडीला. तुम्ही? नाशिक. आणि महाराजजी तुम्ही? संभाजीनगर महाराष्ट्र. बाबाजी तुम्ही? संभाजीनगर पैठण. कृष्ण हरी. तर आराम केल्यानंतर आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. सर्व नाशिककर, संभाजीनगरकर हे बघा पुढे चालतायत. मी त्यांच्या मागे चाललेलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपण त्या टाटाला होतो बघा, तिकडे रामपूर तिकडं आहे ते तपोवन आश्रम. आणि आपण आता आलेलो आहोत तरताटाला, तिलकवाडा, वासन या ठिकाणी चाललेलो आहोत. उत्तर वाहिनीला आपण इथून वरती चढलो होतो बघा. इथून चढल्यानंतर असं इथून वरती आल्यानंतर इथे चहा प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान केले होते. आणि आता वसुदेव आश्रम वासन या ठिकाणी मी मुक्कामी चाललेलो आहे विश्रांती, रात्री विश्रांतीसाठी. आणि
शक्य झालंच तर 2 दिवस आराम पण करणार आहे तिथे. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा तिकडं ते उन्हामुळे दिसत नसेल, पण तिकडनं मी इकडचा एरिया दाखवला होता त्या दिवशी. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर बघा पुन्हा केळीच्या बागी लागलेल्या आहेत आपल्याला. आणि आपण आता चाललेलो आहोत वासन आश्रम, ते सॉरी वासन गाव येथील वासुदेव आश्रम येथे. आपण ज्यावेळेस उत्तर परिक्रमेला आलो होतो बसने, तर जिथं थांबलो होतो तिथे जाणार आहोत. तिथे आता 2 दिवस विश्रांती घेणार आहे आणि 2 दिवस काय ब्लॉक येणार नाही इथं. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. बघा मायाची लीला. मला सलग दुसऱ्या दिवशी मी आलेलो आहे परिक्रमेसाठी. नर्मदे हर. आणि पुन्हा एकदा म्हणजे माझी उत्तरवाहिनी परिक्रमा 2दा झाली आणि मोठी परिक्रमा पण दुसरी चालू आहे आता. नर्मदे हर, नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर बघा कसली केळी लागलेली इथं, गडची घट लागलेली आहे केळाचे आणि झाकून पण ठेवलेले आहेत की कारण उन्हाच्यानी पण ते पिकून खाली गळून पडतात. हे बघा नवीनच गड लागलेला आहे सुंदर असा. हे बघा नर्मदे हर. आणि आपल्याला आश्रम राहिलेला 1 किलोमीटर फक्त. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कारण खूप दमलेलो आहे. ब्लॉग एंड करायचा लवायचा होता पण मागच करणार होतो. खूप दमलेला असल्यामुळे आज खूप अंतर झालेलं आहे. नवीन केळी पण लावलेली, लागवड झालेली इथं. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. मी आता पोहोचणारच आहे आश्रममध्ये आणि त्याआधीच ब्लॉक एंड करतो आहे कारण मी खूप दमलेलो असल्यामुळे मला व्हिडिओ काढूशी वाटत नाही आहे आणि तब्येत थोडीशी झालेली आहे, दमल्यासारखा जीव झाला आहे. नर्मदे हर. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये कारण आश्रमात गेल्यानंतर पुन्हा व्हिडिओ एडिट करायला वेळ जातो. व्हिडिओ एडिट केल्यानंतर अपलोड करायचा त्याला टाईम जातो. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. नर्मदे हर.